सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. त्याच्या मागचं कारण आहे पेपर फुटी. ओके, तर ते नेमकं काय, आजचा जे आहे 25 ऑगस्टचा जो आहे त्या तारखेला ही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालं असून सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध करून देतो. तर बघा, आयोगामार्फत औषध निरीक्षक गट ब अन्न औषध प्रशासन या संवर्गासाठी दिनांक 29 जुलै 2025 रोजी जाहिरात क्रमांक 116/2025 प्रसिद्ध करण्यात आली होती. दिनांक 22 मार्च 2026 रोजी ही चाळणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने कधी झाली होती? 22 मार्च 2026 ऑफलाईन पद्धतीने राज्यातील 6 विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सदर परीक्षेचा दिनांक 12 जून 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. चाळणी परीक्षा अंतिम मुलाखतीकरिता 506 इतके उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै 2026 या कालावधीत घेण्यात आला. दिनांक 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी मुलाखती संपल्यानंतर औषध निरीक्षक पदाकरता पात्र ठरणाऱ्या 485 व अपात्र 3 अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान उपरोक्त दिनांक 22 मार्च 2026 रोजीच्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याबाबत आयोगास दिनांक 22 ते 26 जुलै 2026 या कालावधीत ईमेलद्वारे काही उमेदवारांमार्फत तसेच लोकप्रतिनिधीकडून तक्रारी प्राप्त झाल्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच दिनांक 20 मार्च 2026 रोजी काही उमेदवारांना प्रश्न मिळाले होते आणि ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रस्तुत करण्यात आली होती, असे सदर तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. आयोगामार्फत तातडीने उपरोक्त प्राप्त तक्रारीतील आशयाचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता विचारात घेऊन प्राप्त सर्व तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त मुंबई यांच्याकडे दिनांक 27 जुलै 2026 रोजी तक्रार दाखल करण्यात आली. तदनुषंगाने पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. गुन्हे अन्वेषण शाखेने सादर केलेल्या अहवालानुसार एकाच उमेदवारास प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे चौकशीत दिसून येत आहे. असा प्रथमदर्शनी निष्कर्ष आहे. एकाच उमेदवारास असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता ते किती लाभार्थी होते तो येणारा काळ ठरेल, परंतु परीक्षा रद्द झाली ही चांगली गोष्ट झाली. आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता, निष्पक्षता व आयोगावरील सर्वसामान्य उमेदवारांची विश्वासार्हता कायम राखण्याच्या दृष्टीने आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या पदासाठी उपरोक्त जाहिरातीप्रमाणे केलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आज निर्णय घेतला आहे. औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन या संवर्गाच्या उपरोक्त जाहिरातीतील पदासाठी आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. याकरिता संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. तसेच त्याकरिता कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. फेरपरीक्षेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. म्हणजे एक्झाम डेट जी आहे ती नंतर कळवण्यात येईल, असं जे आहेत सचिव महेंद्र हरपाळकर सर यांच्यामार्फत ते पत्र प्रसिद्ध झालेलं आहे. काही का असणार, परंतु चुकीच्या मार्गाने प्रवेश करणाऱ्या लोकांना अटकाव झाला हे निश्चित आणि पेपर फुटला होता हे देखील निश्चित झालेलं. त्यामुळे आयोगाने देखील यापुढे काळजी किती घेतली पाहिजे ह्याचं विचार करणं आवश्यक आहे. चला, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.